मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर संसद भवनात होणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला राहणार हजर। उद्धव ठाकरे मुंबईतील शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीचा घेणार आढावा। येत्या 72 तासात मुंबईत मान्सून सक्रिय होणार। 29 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार। पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट। पवना धरणातील पाणीसाठा 18%वर। महापालिका प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 12.73% पाणीसाठा। पाणी कपातीबाबत लवकरच निर्णय। जूनमध्ये मे महिन्यासारखा उकाडा। मुंबईत सरासरी तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसहून अधिक। मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा। म्हाडा मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ। 10 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार। अंगणवाडी सेविकांना 3 महिन्यात मोबाईल द्या। उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका। फेरीवाल्यांविरोधातील कारवाईसाठी तोकडे मनुष्यबळ। मुंबई महानगरपालिका कंत्राटदाराकडून मनुष्यबळ घेणार। राज्यात आता 9 नवीन आरटीओ कार्यालय बनवणार। सरकारचा मोठा निर्णय। नवीन आरटीओमध्ये पिंपरी चिंचवड, सातारा, बोरिवली आणि अहमदनगरचा समावेश। महाराष्ट्रात 20,000 कोटींची गुंतवणूक। सौर ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या सेलचं उत्पादन करणारा रिन्यू पॉवर प्रकल्प नागपुरात उभारणार। पुणे स्मार्ट सिटी अद्याप कागदावरच। 6 वर्षात 39 प्रकल्प पूर्ण। मुदत संपत आलेली असताना 15 प्रकल्प रखडले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकिंग वधारली। आशियाई युनिव्हर्सिटी यादीमध्ये 190व्या स्थानावर घेतली झेप। राज्यात 4644 तलाठी पदांसाठी होणार नोकर भरती। राज्याच्या महसूल विभागातर्फे जाहिरात प्रसिद्ध। उमेदवारांसाठी आनंदाची बातमी। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा नीरा स्नान आणि तिसरं गोल रिंगण सोहळा अकलूजमध्ये, तर माऊलींची पालखी नातेपुतेहून माळशिरसकडे प्रस्थान ठेवणार। पुरंदरवडेमध्ये पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडणार। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय इजिप्त दौऱ्यावर। दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल अल सिसी यांच्यासोबत अनेक करारावर चर्चेची शक्यता। आणि आता प्रत्येक जिल्ह्यात